ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की मे महिन्यामध्ये अधिक मास आहे आणि म्हणूनच आजपासून आपण अधिक मास महात्म्य कथाचा हे बघणार आहोत. तर आज आपण पहिला अध्याय बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गणेशाय नमः, सरस्वते नमः, गुरुदेवाय नमः. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडकाक्ष, मंगलम तनोहरी, शांताकारं भुजननयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकनाथनं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुदेवाय नमः, श्री गजाननायकाय नमः. विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, सर्वेश्वरा, भक्तांच्या कामना पूर्ण करणारा कल्पतरू, तुला साष्टांग दंडवत. तुझी कीर्ती वेदपुराणे स्मृतिग्रंथात अनेकांनी गायली आहे. हे दयाळू, सर्वांवर कृपा कर, सर्व विघ्नांचा नाश कर, हीच तुला आमची प्रार्थना आहे. कृपासागर कुलस्वामिनी श्री दूत पापेश्वर आणि आर्या दुर्गा, आमचे वंदन असो. हे पुरुषोत्तमा, आत्मरमा, पुराण पुरुषा, आत्मरामा, योगीच्या मनाचा तू विश्वासस्थान आहे. हे स्वामी, तू अच्युत आहेस, ब्रह्मांडाचा तू नायक आहेस. तू जगाचा निर्माता आहे आणि पालन पोषण करता आहे. जगतव्यापी तू या जगाचा गुरु आहे. देवांचा देव अनंत आहेस. कालाष्ट विपलाने मोजला जाणारा जो काळ आहे, त्याचा तू आत्मा आहेस. तुला शरण येणाऱ्यांनी यमपाशही त्रास देऊ शकत नाही. तू सर्वांपलीकडेचा परब्रह्म आहेस. तू अपार आहेस, सच्चिदानंद आहेस. तू अपार आहेस. तुझ्या कृपेने अंध पंगू यांनाही बळ येते. मुका वनस्पतीसारखा बोलू लागतो. हे देवा, तुझ्या सामर्थ्याने कृपेने तुझ्या समोर वर्णन करू लागलो तर मला कशाला काय कमी पडणार आहे. हे ऋषिकेशा, सर्व सत्ता, संपत्ती, वैभव, निरोगी आयुष्य हे तुझ्याच कृपेचे फळ आहे. जे तुला शरण येतात, वंदन करतात, त्यांना तू प्रसन्न होतोस. आम्ही तुला भक्तिभावाने वंदन करतो. श्रीमद व्यास ऋषींनी पद्मपुराणात आणि बृहत्रारण्यक पुराणात अशी 2 अधिक मास महात्म्यांची आख्याने रचली आहे. नैमिषारण्यात सूत सैनिक ऋषींनी नवनवीन कथा सांगत असत. एकदा ऋषी सुताला म्हणाले, हे व्यास शिष्या, तू भाग्यवान आहेस. या अपार संसारात ऐकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. त्यातील जे श्रेष्ठ वर परमानंद देणारे व भवसागरातून तरुण जाण्यास सहाय्यक होईल ते कृपया मला सांगावे. ऋषींनी विनंती ऐकून सूत म्हणाला, महामुनी, मी शंका आहे तरी तुम्ही मला विनंती करता, त्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. व्यासांकडून मी जे श्रवण केले तेच मी तुम्हाला माझ्या हा बुद्धीप्रमाणे सांगतो. तेव्हा तुम्ही कृपा करून ऐका. तेव्हा ते कथा सांगतात की ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद मुनी एका त्रैलोक्यात स्वच्छंदपणे विहार करत होते. हिमालयाजवळही बद्रिका वनात नारायण ऋषीचा आश्रम होता. त्या तपोवनात डौलदार वृक्ष होते. गंधाट वृक्षातून सूर्यकिरण क्वचितच भूमीवर पडत. बोर, बेल, फणस, जांभूळ अशी घनदाट झाडी होती. गंगा विष्णुपदाजवळून वाहत होती. पशुपक्षी सुखाने विहार करत होते. तुळशीबाग, फुलझाडे बहरलेली होती. जाई जुई शेवंती यांच्या वेलींना सारा परिसर सुगंधित केला होता. तपस्वींच्या पर्णकुट्या गंगातीरी शोभत होत्या. त्यात महायोगी ध्यानस्थ बसत. अनेक सिद्धगण, देवदेवताही आनंदाने येत. अशा ठिकाणी नारद मुनींचे अकस्मात आगमन झाले. तेव्हा तेथे महान तपस्वी जितेंद्रिय नारायण ऋषी ब्रह्मचिंतन करत होते. त्यांना श्री नारदांनी साष्टांग दंडवत केले. दंडवत करून श्री नारद म्हणाले, हे नारायणा, तू निष्काम आहेस, परमेश्वर आहे. तुला तप करण्याचे कारण काय? लोकशिक्षणासाठी तू येथे तप करतो व लोकांना मर्यादा घालून देतो. पूर्वी कृतयुगात एखाद्या पुण्याईने इतरांना पुण्य मिळत असे आणि एकाच्या पापाने अनेकांना पाप लागत असे. कलियुगात तू अशी व्यवस्था केली ज्याचे कर्म त्यालाच भोगावे लागते. पुण्य पापाचा त्याला इतरांशी संबंध नसतो. प्रत्येकाने आपापले कर्म करावे हे शिकवण तो देतो.
या संसारात सर्व लोक विषयासक्त आहे, तरी त्यांचे व माझे कशाने कल्याण होईल याचे मार्गदर्शन तू करावेस, अशी विनंती मी करतो. मी तुला शरण आलो आहे. तू परोपकारी आहेस, त्यामुळे लोकांवर उपकार करण्यासाठी मला कथा सांगावी, ज्यामुळे जनता ही निर्भय होईल. नारदांची विनंती ऐकून ऋषींना आनंद झाला. ते कथा करू लागले. शंका आली की नारद प्रश्न विचारत असे. नारायण ऋषी त्यांचे समाधान करत असे. नारदा, पुरुषोत्तमचा महिमा सर्वात मोठा आहे. पुरुषोत्तम हा कोणता देव आहे असे नारदांनी विचारले. त्यांची कथा सांगावी. नारद ऋषी म्हणाले, पुरुषोत्तम एका महिन्याचे नाव आहे. त्या महिन्याचा स्वामी पुरुषोत्तम आहे. या मासाचे व्रत योग्य प्रकारे जर केले तर पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो. नारदांनी विचारले, या महिन्याचे स्वरूप काय? या महिन्यात कोणती व्रते जप करावी? किती प्रकारचे दाने कोणाकोणाला द्यावी? त्यातून काय पुण्यफळ मिळते? कोणते देवदेवता संतुष्ट होतात? तसे उत्तर काही माहिती असल्यास सांगावे. कारण या पृथ्वीतलावर अनेक जण परस्वाधीन दिसतात. कोणी दरिद्री, कोणी निपुत्री, कोणी मुके, बहिरे, आंधळे, कोणी नास्तिक, तर कोणी कुरूप आहे. एखाद्याला मित्रच नसतात. हवे ते कधी मिळत नाही. या दुःखी कष्टी लोकांना कशाचे श्रवण केले, आचरण केले असता त्यांचा कायापालट होईल. कारण समाजात अनेक स्त्रिया दुर्धर संकटात सापडलेल्या दिसतात. दुर्धर आजारांनी त्रस्त स्त्री पुरुष पाहिल्यावर त्यांची दयनीय अवस्था पाहून अतिशय वाईट वाटते. त्यावर नारायण ऋषी म्हणाले, जनकल्याणासाठी तू योग्य प्रश्न विचारला. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जे वर सांगितले ते मी तुला आता सांगतो. दुर्योधनाने युधिष्ठिराला युद्धात हरवले. त्याचे सर्व वैभव हिरावून घेतले. शेवटी पांचाली द्रौपदीलाही पणाला लावण्यास भाग पाडले. युधिष्ठिर हरला. दुःशासनाने करावी द्रौपदीची विटंबना झाली. कौरवाने पांडवांची निर्भसना केली. 5 पांडव लज्जेने खाली मान घालून बसले. पांडवांच्या नशिबी वनवास आला. पांडव द्रौपदी वनवासीप्रमाणे वल्कले नेसून राहू लागली. अनेक दुःखे भोगत ती दिवस काढू लागली. त्यांना भेटायला श्रीकृष्ण काम्यक वनात आला. पांडवांनी त्यांचे यथाचे स्वागत केले. पांडवांची दयनीय अवस्था पाहून द्रौपदी रडू लागली. ते पाहून कृष्णाचे हृदय अगदीच भरून आले. कृष्णाच्या अंगात क्रोध संचारला. त्या क्षणी त्याने कौरवांचा नाश करायचे ठरवले. अर्जुनाने श्रीकृष्णांचा क्रोध कमी केला. कृष्णाला व त्याच्या बरोबरच्या मुनींना त्याने संतुष्ट केले. श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, मी तुम्हाला काही गोष्ट सांगणार आहे. असे म्हणून नारायण ऋषी म्हणाले, तू मला जे विचारशील तेच युधिष्ठिराने कृष्णाला विचारले. तेव्हा कृष्ण त्यांना जुनी कथा सांगू लागला. मित्रांनो, पहिला अध्याय अधिक महात्म्याचा पहिला अध्याय समाप्त. पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.